चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, इफ वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² plus bx plus c is equal to 0, पहिले समजू, ठीक आहे, इज हाफ ऑफ अदर रूट, देन शो दैट b² is equal to 9ac divided by 2. ओके, पूरा क्वेश्चन वाच लो, ठीक आहे. आता बारी बारी से समजू की म्हणणं काय, ठीक आहे. तर वन ऑफ द रूट, एक रूट कोणाच्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ठीक आहे, ax² plus bx plus c is equal to 0 या वाल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक रूट. तर तुम्हाला एक गोष्ट तर पहिलं माहित पाहिजे की सर क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² plus bx plus c is equal to 0 असते, ठीक आहे. इथपर्यंत पहिली गोष्ट. आणि याचे जे रूट राहतात ते अल्फा आणि बीटा असे दोन रूट राहतात, ठीक आहे. कमी जास्तीत जास्त दोन तर रूट राहतीलच, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता इकडे आहे, ठीक आहे, कमीत कमी सॉरी दोन रूट तर राहतीलच, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता आहे का त्याच्यानंतर तर याचा जो वन ऑफ द रूट आहे, तर मानून चालू एक तरी रूट पहिलं मी काय करता पहा. ओके, वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा इज हाफ ऑफ द अदर रूट, ठीक आहे. अदर रूट दुसऱ्यापेक्षा हाफ आहे, ठीक आहे. तर एक काम करता, मी पहिलं फिलहाल केली अदर रूट, ठीक आहे. अदर रूट बी अल्फा मानलो, अल्फा बीटा मानू शकता, मी अल्फा मानलो, अदर रूट का अल्फा मानलो, ठीक आहे. तर मग वन ऑफ द रूट का राहील, वन ऑफ द रूट चेक करा, इकडे वाचा की वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हाफ राहते, ठीक आहे. म्हणजे काय म्हणताय पहा, वन ऑफ द रूट का राहील पहा, वन ऑफ द रूट, ठीक आहे, की बीटा जो राहील, जो बीटा राहील, कारण दोन रूट राहतील ना बीटा, ठीक आहे. वन ऑफ द रूट म्हणजे बीटा, तो का राहील पहा, हाफ आहे कोणाच्या पहा, वन ऑफ द रूट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन हाफ ऑफ अदर रूट याच्या अर्धा, ठीक आहे. कंडिशन भेटली, ठीक. पहा जो बीटा जो रूट आहे तो पहिल्या रूटच्या हाफ आहे, समजलं ना. म्हणजे हा मला पहिला रूट जर मी मानलो अदर रूट, ठीक आहे. तर जो वन ऑफ द रूट आहे, एक रूट जो आहे तो हा जो बीटा जो आहे तो या अल्फाच्या हाफ आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, बहुत ही प्यारा, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की का म्हणून पहा की लेट अल्फा अँड बीटा, ठीक आहे, अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ कोणाच्या गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बढ़िया लिहायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन. कौन सा इक्वेशन, तर ध्यान से देखो ax² plus bx plus c is equal to 0, म्हणजे अल्फा आणि बीटा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहे. तर तुम्हाला माहित आहे एक गोष्ट का की वी नो दॅट, आपल्याला माहित आहे का की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय होते, ठीक आहे. कंडिशन माहित आहे ना, हे तर माहित पाहिजे, ठीक आहे. अँड काय होते पहा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए होते, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करता की सर अल्फाच्या ठिकाणी अल्फा ठेवतो, पण बीटाच्या ठिकाणी एक काम करता येते पहा, ध्यान से देखो, बीटाच्या ठिकाणी हाफ अल्फा ठेवता येते. ओ नाईस, ठीक आहे. आणि मायनस बी बाय ए, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मला सांगायचं सॉल्व करता पहा, हा लंगडा आहे ना, तर क्रॉस मल्टिप्लाय करेल का होईल पहा, 2 अल्फा प्लस अल्फा आणि दोघांचा बाप सेम, ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय झाला ना, आणि इज इक्वल टू मायनस बी बाय ए, ठीक आहे. तर मग मला एक गोष्ट सांगा, आता मी या खूपच्या देता, ध्यान से देखो, ठीक आहे. का होईल की जो 2 अल्फा प्लस अल्फा, किती अल्फा, 3 अल्फा. ओके, बहुत ही बढ़िया, ठीक है. 3 अल्फा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 3 अल्फा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस बी बाय ए. आता मला एक गोष्ट सांगा, जर मला अल्फा काढायचा असेल तर अल्फा जो राहील तो इकडे पहा, हा जो 2 डिवाइड मायनस 2b डिवाइड बाय ए, आणि एक काम करा, हा जो 3 मल्टिप्लाय होता ना तो डिवाइड आला, म्हणजे अल्फा जो आहे तो मायनस 2b बाय 3 भेटेल का नाही, ध्यान से सुनो, ठीक आहे. बरोबर, कारण अल्फा जागी आला, हा डिवाइड, हा इकडे मल्टिप्लाय, ठीक आहे. अल्फा भेटला, ओके. पण सर अल्फा आणि बीटा काऊन काढायचा, राजकारण, ठीक आहे. मी याला इक्वेशन नंबर 1 देऊनच टाकतो, ठीक आहे. याला, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मी येते अल्फाची व्हॅल्यू काढलो, आता बीटाची व्हॅल्यू काढतो, ठेवतो आणि रिलेशन जोडून पाहतो की हा येते का, ठीक आहे. करतो एवढा पार्ट मी मिटवतो, ठीक आहे. ओके, तर मित्रांनो आता आपल्याला जागा पाहिजे होती, ठीक आहे ना. ओके, तर मी काय केलो पहा, हा जो पार्ट होता याचा पुरा मिटवलो, बाकीची ज्या गोष्टी आहेत मी तिकडे लिहून ठेवून दिलो, ठीक आहे. आता आपल्याला अल्फा भेटला होता, ठीक आहे. आता आपल्याला बीटा काढायचा, तर हा वाला इक्वेशन होता ना आपल्याकडे. एक काम करता, बीटा इज इक्वल टू 1/2 इंटू अल्फाची व्हॅल्यू घुसाडा, किती होईल, मायनस 2b बाय 3 आहे ना. चेक करा होईल का नाही, अल्फाची व्हॅल्यू याच्यामध्ये घुसाडलो, ठीक आहे. मग आता आपल्याला बीटा भेटेल पहा, 2 उडला तर बीटा काय राहील, मायनस बी, पहा देखो मायनस बी, ओके, कारण 2 उडला ना, डिवाइडेड बाय 3, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे आपल्याला सर अल्फा भेटला आणि बीटा भेटला. आता फायदा काय सर, तर जो मंगांचा इक्वेशन होता पहा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए, इथे ठेवता पहा की ना, का होईल पहा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय, व्हॉट इज अल्फा, अल्फा चेक करा, मायनस 2b बाय 3, ओके.
इंटू बीटा किती आहे बाबा चेक करा, -b/3 आहे आणि c/a. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. आता एक काम करतो, काही खतम होईल का, नाही सर सध्या तर वाटत नाही. ठीक आहे. एक काम करतो आपण, मायनस मायनस प्लस, ध्यान से देखो, मायनस मायनस प्लस ना म्हणजे काय, 2 × 1 2 आणि b × b b स्क्वेअर आणि इकडे पहा 3 3 जा 9 आणि a × a स्क्वेअर आणि c/8. ठीक आहे. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता काय करता पहा की इकडे पहा, सुनो, याच्यानंतर मला जो प्रूफ करायचा तो नजारा मी पाहता पहा, मला b स्क्वेअर पाहिजे. तर फिलहाल के लिए मी एक काम करता, b स्क्वेअर इकडेच ठेवलो असं समजा. ठीक आहे. का केलं मी, b स्क्वेअर इकडेच ठेवलो. ठीक आहे. आता काय होईल पहा, सुनो मेरी बात, की याच्यामध्ये c/a तिकडेच आहे असं फील करा. ठीक आहे. त्यानंतर हा जो 2 होता हा डिवाइड होईल, हा 2 डिवाइड होईल ना इकडे, आणि हा 9a स्क्वेअर इकडे जाईल. ठीक आहे. मल्टिप्लाय, चला एक एक a उडल, म्हणजेच चेक करा याच्यामध्ये दाखवतो आता मी. ठीक आहे. पटलं ना, का होईल पहा, एक एक a उलटला पण वरती a राहिला, म्हणजे इथे काय पहा, b स्क्वेअर इज इक्वल टू, ध्यान से देखो, 9 पहिले लिहा, एकचा एक a राहिला, सुनो. ठीक आहे. a आणि हा जो c आणि डिवायडेड बाय 2 आणि अशा प्रकारे हाच आपल्याला प्रूफ करायचा होता मेरे जिस दोस्त. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद. ठीक आहे.